जय शिवराय सर्वांना. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन शेअर बाजार शिकण्याचा हा आहे 7वा व्हिडिओ. शेअर बाजारात कधी कधी मिळाले तेवढे टार्गेट घेऊन बाहेर पडणे खूप गरजेचे आहे. याचे शिवचरित्रात एक उत्तम उदाहरण म्हणजे शाहिस्तेखानावरील हल्ला. शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात 3 वर्ष तळ ठोकून बसला होता. तो स्वराज्यातील अनेक प्रदेशावर सरदार पाठवून हल्ले करत होता. मात्र शिवराय त्याचा प्रतिकार करून त्याचा बिमोड करत असत. आता मात्र शिवरायांनी ठरवले की होळीतून नारळ बाहेर काढायचा व फोडायचा. त्यासाठी शिवरायांनी व्यवस्थित नियोजन केले. 5 एप्रिल 1663ला शिवराय निवडक मावळे घेऊन अचानकपणे लाल महालात शिरले. ते दिवस रमजानचे असल्याकारणाने दिवसभराचा उपवास सोडून शाहिस्तेखान, त्याच्या कुटुंबातील सर्व मंडळी व नौकर-चाकर निद्राधीन झाले होते. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. शिवरायांना वाटले तो शाहिस्तेखान असावा, मात्र तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी शमशेर उपसली. शाहिस्तेखान घाबरला. सैतान सैतान म्हणून खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्तेखान खिडकीवाटे उडी मारणारच तेवढ्यात शिवरायांनी त्याच्यावर वार केला व त्याचे 3 बोटे तुटले. प्राणावर आले ते बोटावर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम म्हणत शिवराय व मावळे पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. मुघल सैन्य मागे लागेल हे शिवरायांना पुरते ठाऊक होते. त्यामुळे शिवरायांनी बैलाच्या शिंगांना मशाली बांधून कात्रज घाटाकडे सोडले. त्यामुळे मोगल सैन्य त्या मशालीच्या मागे धावले. शिवरायांनी मोगल सैन्याला कात्रज घाट दाखवला व शिवराय व मावळे सिंहगडावर पोहोचले. शाहिस्तेखानानं तर हायच खाल्ली. त्याला वाटले शिवरायांनी आता आपले बोटे तोडली, उद्या आपले शिर कापून घेऊन जाईल. औरंगजेबाला हा प्रकार समजतात त्याला भयंकर राग आला. तो खानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून शाहिस्तेखानाची रवानगी बंगालमध्ये केली. आपणही एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री मारल्यानंतर आपल्यालाही शाहिस्तेखानाच्या 3 बोटा इतकेच प्रॉफिट मिळते, पूर्ण शाहिस्तेखान मिळत नाही. आपल्यालाही शिवरायांसारखे तितकेच प्रॉफिट घेऊन बाहेर पडणे खूप गरजेचे आहे. मार्केट आपल्या अगेन्स्ट असेल तर, किंवा आपण एखाद्या रिस्की ट्रेडमध्ये फसलो असतील तर. शिवरायही खूप रिस्की ठिकाणी होते. शिवरायांनीही पूर्ण टार्गेट घ्यायचा विचार केला असता तर, नियोजनानुसार ते तिथून बाहेर पडले नसते तर पुढचा विचार करायलाच नको. शिवराय तिथून वेळीच बाहेर पडले. त्याचा परिणाम असा झाला की शाहिस्तेखान उभ्या आयुष्यात शिवरायांसमोर कधी आला नाही. पण हे एखाद्या रिस्की ट्रेडमध्ये असंच अडकलो तर आपण जेवढा प्रॉफिट मिळाला तेवढा प्रॉफिट घेऊन बाहेर पडायला हवे. नाहीतर आपला एसएल जातो, किंवा आपण जर एसएल नाही लावला तर आपलं कॅपिटल पूर्ण वाईपआउट होऊ शकतं. अशा ट्रेडमधून आपण वेळेस बाहेर पडलो तर आपल्याला असे कित्येक टार्गेट मिळू शकतात. शिवरायांचे उद्गार सभासदांनी सभासद बखरमध्ये नमूद केले आहेत. फत्ते होऊन आलो, शाहिस्तेखानास शास्त केली. पातशाहने नाव ठेविले, परंतु नाव यथार्थ ठेवले नाही. ते नाव आपण शास्त करून नाव रुजू केले. पण ही शेअर मार्केटमध्ये नियोजनामध्ये राहून, डिसिप्लिनमध्ये राहून व्यवस्थित काम केले तर आपल्यालाही प्रत्येक वेळी फत्ते मिळतेच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय शिवराय.